हळद मीठ लावून धुतलेले स्वच्छ चिकन. आता हे सर्व कांदा, खडे मसाले, पावडर मसाले एकत्र लावून अर्धा किंवा पाऊण घंटा जेवढं मुरायला ठेवणार तेवढंच चव छान लागते. तर आपण हे सर्व खडे मसाले, पावडर मसाले लावून याला 1 तास मुरत ठेवूया किंवा रात्री करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. मी दोन कांदे लालसर तळून घेणार आहे. याची आपण दही आणि तळलेले कांद्याची पेस्ट करून घेऊया. तळलेला कांदा आणि दही आपण सर्व खडे मसाले, लाल मिरची भाजून घेतली आहे, याची पावडर करणार आहोत. आलं लसूणची पेस्ट आणि आपला तळलेला कांदा आणि 2-3 चमचे दही हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. या चिकनमध्ये मी आपलं दही आणि तळलेला कांदा एकत्र करून मिक्स केलेला आहे. आता यामध्ये सर्व आपले पावडर मसाले जाईल. हे धना पावडर, घरचा मसाला, लाल मिरची पावडर आणि बेडे मिरची पावडर आणि हा आपण घरात केलेला खडा मसाला आणि हे लाल मिरची भाजून त्याची पावडर केली आहे. एवढा पण टाकायचा नाही, 1 चमचा टाकायचा. जसं तुम्ही चिकनचा किंवा काही व्हेजला पण चालेल हा मसाला तडका देताना वापरायचा. छान वास येतो. एक वेळेस करून बघा. साऱ्या घरात याचा सगळा सुगंध, मसाल्याचा वास सर्व घरात बसेल. हे आपले आलं लसूणची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लिंबू. आता आपला जो तळलेला कांदा आहे, हा उरलेलं तेल तापत ठेवलेलं आहे. हे सर्व मसाले यामध्ये टाकल्यानंतर हे तेल वरून टाकायचं आणि अर्धा किंवा 1 तास, पण जेवढं मुरल तेवढं आपली भाजी व्यवस्थित होत असते. तर आता यामध्ये मी एक सर्व मसाले टाकते. आपली कस्तुरी मेथी आहे, हा मसाला आपण केलेला आहे घरात. हे सगळे पावडर मसाले, आलं लसूण, लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना तोडून टाकायचा. आपण तापलेलं तेल टाकलेलं आहे. जे कांदा भाजलेलं होतं ते तेल तापून यामध्ये टाकलेलं आहे आणि ते टाकल्यानंतर झाकण ठेवू नका. आणि आता आपण दही टाकलेले आहे. હવે 1 तास, पाऊण तास मुरत ठेवायचं आहे. ज्यांना कोणाला जरी भाजी करायची असेल सकाळी लवकर, तर रात्री मसाला लावून ठेवायची. सकाळी जास्त वेळ पण नाही लागत त्याला शिजायला, लवकर होते. जिरा राईस आणि आपली चिकन कोरमा. सर्वात मैत्रिणींनो, आज आपण चिकन कोरमा बनवू. तर ते आपले चिकन याला हळद मीठ लावून स्वच्छ धुतलेलं आहे. हळद मीठ लावून धुतलेले स्वच्छ चिकन. आता हे सर्व कांदा, खडे मसाले, पावडर मसाले एकत्र लावून अर्धा किंवा पाऊण घंटा जेवढं मुरायला ठेवणार तेवढंच चव छान लागते. तर आपण हे सर्व खडे मसाले, पावडर मसाले लावून याला 1 तास मुरत ठेवूया किंवा रात्री करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. मी दोन कांदे लालसर तळून घेणार आहे. याची आपण दही आणि तळलेले कांद्याची पेस्ट करून घेऊया. तळलेला कांदा आणि दही आपण सर्व खडे मसाले, लाल मिरची
भाजून घेतलेली याची पावडर करणार आहोत. आलं लसूणची पेस्ट आणि आपला तळलेला कांदा आणि 2-3 चमचे दही हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण तापलेलं तेल टाकलेलं आहे. जे कांदा भाजलेलं होतं ते तेल तापून यामध्ये टाकलेलं आहे आणि ते टाकल्यानंतर झाकण ठेवू नका. आणि आता आपण दही टाकलेले आहे. अरे 1 तास पाऊण तास मुरत ठेवायचं आहे. ज्यांना कोणाला जरी भाजी करायची असेल सकाळी लवकर तर रात्री मसाला लावून ठेवायची. सकाळी जास्त वेळ पण नाही लागत त्याला शिजायला, लवकर होते. जिरा राईस आणि हे आपली चिकन कोरमा. तर हे आपले खडे मसाले आहे. प्रथम आपण यात कांदा टाकूया. कांदा टाकूया. अर्धा कांदा आहे कारण आपण कांद्याची पेस्ट पण केलेली आहे. हे आपले सर्व खडे मसाले एक साईडने टाकायचे. अर्धाच कांदा टाकलेला आहे. आपण तळलेला कांदा पण टाकलेला आहे आणि कांद्याची पेस्ट पण टाकलेली आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले टाकले, भाजून घेतले होते ते बारीक पावडर करून घेतले. त्यातला फक्त एकच चमचा टाकलेला आहे आपण. हे जे मॅरिनेट केलं ते आपलं चिकन मिक्स करून ठेवलेलं आहे त्यामध्ये एकच चमचा टाकलेला आहे. तर थोडे खडे मसाले 2-4 लवंगा, मिरे, शहाजिरे, तेजपत्ता, मोठी विलायची, हिरवी विलायची परतून घ्यायचा. आता आपला हा कच्चा कांदा आहे, तळलेला कांदा. त्यानंतर हा आपला एक कच्चा कांदा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. पेस्ट केलेली कच्च्या कांद्याची. त्याचा वास जाऊ द्यायचा पूर्ण कच्च्या कांद्याचा. आपण हे मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये आपण गरम तेल टाकलेलं आहे. तर काय ते परतून घ्यायचे आणि शिजून घ्यायचे. कच्च्या कांद्याचा वास जाऊ द्यायचा. आणि हे एक टोमॅटोची पेस्ट आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा टोमॅटो, बारीक कापून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची बारीक. त्यामध्ये तुम्ही तूप पण वापरू शकता, गावरान तूप, गाईचं गावरान तूप पण फोडणीला वापरू शकता. हे आपले. आता यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया. आपली टोमॅटोची पेस्ट.
त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूया. त्यानंतर आपण त्याचा पूर्ण कांद्याचा कच्चा वास जाऊन द्यायचा. त्यानंतर हे सर्व टाकायचं. सर्व पाणी आटून द्यायचं. त्यामध्ये पावडर मसाला टाकलेला आहे. घरचा मसाला, बेडे मिरची, धना पावडर आणि मिरची पावडर. जास्त टाकायचं नाही, प्रमाणातच टाकायचं. अर्धा चमचा जरी टाकला तरी चालतं. आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे. आता हे यामध्ये टाकूया. सर्व टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि शिजून झाल्यानंतर त्याला आपण जिरा राईस, चपाती बरोबर पण खाऊ शकतो. भाकरीबरोबर पण छान लागतं. पुरी, नान, ऑप्शन भरपूर आहे. तुमच्या आवडीनुसार जे आवडतं. भाकर आवडते का चपाती आवडते का पुरी आवडते. पुरीबरोबर तर खूप छान लागतं. आपलं जिरा राईस तयार होत आहे. यामध्ये मी खडे मसाले सर्व आणि लिंबू टाकला, अर्धा लिंबू पिळून. तर हा पण होत आला आहे आपला जिरा राईस चिकन कोरम्याबरोबर खायला. तर तुमच्याकडे तूप असेल, तेल असेल, मी तेल टाकते. यामध्ये स्मोक द्यायचा आणि झाकण ठेवायचं. चला तर मैत्रिणी, आपण हा आपला चिकन कोरमा तयार झालेला आहे. पुदिना, कोथिंबीर, आपला जिरा राईस. आणि जिरा राईसमध्ये कलर टाकलेला आहे, जिलेबीचा कलर. ते ऑप्शन म्हणून ज्याला आवडेल ते टाका, नाही तर काय हरकत नाही. ते आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, पुरीबरोबर खाऊ शकतो, नानबरोबर. गरमागरम आपलं चिकन कोरमाची तयार झालेलं आहे. एक वेळेस करून बघा. चव कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. स्मोक पण देताना ज्याला आवडेल त्याला, कारण कुणाला कोळशाचा स्मोक आवडत नाही, तर ऑप्शनमध्ये ते पण तसा पण छान लागतो आपला कोरमा मसाला. चला तर एक वेळेस करून बघा चिकन कोरमा मसाला. आवडली तर कमेंटमध्ये सांगा चव कशी झाली. चला तर मैत्रिणींनो, आज आपला चिकन कोरमा तयार झालेला आहे. तो आपण चपातीबरोबर, पुरीबरोबर, नान, मैद्याच्या नानबरोबर पण खाऊ शकतो. रोटी बरोबर, जिरा राईस बरोबर, मस्त लिंबू टाकून सॅलड बरोबर खा. चव कशी झाली ती मला नक्की कळवा.
मस्त हेल्दी खा, सकाळी वॉकिंग करून एक्सरसाइज करून पोटभर खा.